चीनच्या ग्वांगझू प्रांतातील युझोंग काउंटीमध्ये जोरदार पाऊस झालाय। डोंगरातून आलेल्या पुरात 10 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण बेपत्ता आहेत। गुरुवार ते शुक्रवार दरम्यान 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अनेक रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठं नुकसानही झालंय। प्रशासनाकडून 2700हून अधिक कर्मचारी, 980 वाहनं आणि हजारो आपत्कालीन साहित्य मदतीसाठी पाठवलं जात आहे। ठिकठिकाणी मदतकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे। याच दरम्यान चिखलात अडकलेल्या एका कुत्र्यालाही बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी वाचवलंय। जपानच्या कागोशिमा प्रांतातील किरीशिमा शहरात मुसळधार पावसामुळे पूर आलाय। नद्यांचं पाणी ओसंडून वाहू लागल्याने रहिवासी भागात पाणी साचलंय। यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जाहीर केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। पुरामुळे घरं, शेती आणि पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालंय। हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी पावसाचा आणखीन मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। सध्या मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। सौदी अरेबियातील मक्का प्रांतातल्या ताईफ शहरात जोरदार पावसामुळे मोठा पूर आलाय। मुसळधार पावसामुळे रस्ते आणि घरांमध्ये पाणी साचलं असून वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली आहे। पावसामुळे वीज आणि पाणी पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झालाय। हवामान विभागाने अजून पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन, व्यापार आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत। सध्या प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जॉर्जियामधील बटुमी शहरात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसलाय। अनेक भागात वाहनं आणि लोक अडकली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। हवामानातील बदलांमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली असून प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे। तसंच ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांनी आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा असंही आवाहन करण्यात आलंय। तुर्कीमधील कॅनाक्ले या भागात लागलेला जंगलातील मळवा आता नियंत्रणाबाहेर गेलाय। जोरदार वाऱ्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगाने पसरत असून ती रहिवासी भागाच्या दिशेनं सरकतीये। प्रशासन, अग्निशमन दल आणि लष्कर एकत्र येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतायत। अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। या आगीत मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट झालं असून वन्यजीव आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालाय। सध्या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून आपत्कालीन यंत्रणा पूर्ण ताकदीनं आग नियंत्रणात मिळवण्याचं काम करत आहे। नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याला आज 80 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने शहरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। 9 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, ज्यात सुमारे 70,000 लोक मारले गेले होते। या कार्यक्रमात 90हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि सुमारे 2600 लोक सहभागी झाले। सकाळी 1:02 बॉम्बस्फोटाच्या वेळी शांततेची घंटा वाजवून मौन पाळण्यात आला। नागासाकीचे मेयर शिरो सुझुकी यांनी जगाला अण्वस्त्र विरहित करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही केलं। न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत लष्करी सहकार्य वाढवण्यावर भर दिलाय। सध्याची अनिश्चित आणि धोकादायक जागतिक परिस्थिती लक्षात घेता दोन्ही देशांनी अधिक जवळून काम करण्याची गरज व्यक्त केली आहे। लक्सन यांनी चीनच्या युद्ध सरावामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या चिंता मांडल्या आणि अनझॅक फोर्स यासारखं एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तसंच गाझामध्ये तातडीने युद्धबंदी व्हावी आणि निर्बंधाशिवाय मदत पोहोचवावी असंही आवाहन त्यांनी केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे अर्मेनिया आणि अझरबैजानमधील तब्बल 37 वर्ष चाललेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता करार झालाय। ट्रम्प यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे। त्यांनी एका वादग्रस्त भागासाठी एका ट्रान्झिट कॉरिडॉर उभारण्यासह सहमती दिली आहे, ज्याला ट्रम्प रूट असं नाव दिलं जाणार आहे। हा मार्ग अझरबैजानला नाखचिवन भागाशी जोडला जाईल, जो आर्मेनियामधून जाईल। दोन्ही देशांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं कौतुक करत त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे। युक्रेन आपला कोणताही भूभाग रशियाला देणार नाही असं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलंय। युद्ध थांबवण्यासाठी होणाऱ्या शांतता
चर्चांमध्ये युक्रेनचा सहभाग आवश्यक आहे, असंही त्यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये होणाऱ्या चर्चेनंतर त्यांनी ही टीका केली आहे. युक्रेनशिवाय घेतलेले निर्णय निरर्थक ठरतील, युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि शाश्वत शांततेसाठी युक्रेनचा आवाज ऐकला जाणं गरजेचं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. इस्रायल सरकारने गाझा शहरावर पुन्हा ताबा मिळवण्याची योजना जाहीर केल्यानंतर तिथे पुन्हा युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होतीये. गाझामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हवाई मार्गे मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 22 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गाझामध्ये उपासमारी आणि कुपोषणाचं भीषण संकट डोक्यावर आहे. यात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यूही झालाय. 7 ऑक्टोबर 2023ला हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानं हे युद्ध सुरू झालं होतं. गाझावर पुन्हा हल्ला झाला तर मानवी संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची 15 ऑगस्टला अलास्कामध्ये भेट होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्यासाठी यावेळी चर्चा होईल. रशिया युक्रेन शांतता करार लवकर होणार असल्याचा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केलाय. ट्रम्प यांनी सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीची माहिती दिली आहे. या भेटीचा पुढील तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. यापूर्वी आर्मेनिया अझरबैजान शांतता करारावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी रशिया युक्रेन संघर्ष थांबण्याचे संकेत दिले होते. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोफ आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात मॉस्कोमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली आहे. तर या बैठकीत रशिया आणि भारत यांच्यातील लष्करी तांत्रिक सहकार्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आलाय. तसंच नागरी विमान उत्पादन, धातू विज्ञान आणि रसायन उद्योगासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमधील संयुक्त प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखील चर्चा झाली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे येत्या 18 ऑगस्टला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सीमा प्रश्न आणि भारत-चीन व्यापार संबंधावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याआधीच ही चर्चा होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या SCO परिषदेसाठी जात आहेत. त्या अगोदर दोन्ही देशांची ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होतीये याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट कमकुवत न करण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी अमेरिकन न्यायालयांना एक गंभीर इशाराही दिलाय. IEEPA हा कायदा शीतयुद्धाच्या काळातील असून याचा वापर ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर शुल्क लादण्याचं समर्थन करण्यासाठी केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या निर्णयामुळे देशाला प्रचंड आर्थिक फायदा होत असल्याचा दावा देखील केलाय. अमेरिकेतील बोस्टन शहरात 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स या जागतिक परिषदेत भारतातील 24 राज्यांमधील 130 आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी सहभाग घेतलाय. हा भारतीय लोकप्रतिनिधींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सहभाग होता. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या पुढाकाराने आणि NLC या भारतच्या माध्यमातून हा ऐतिहासिक उपक्रम साकारण्यात आला. या दौऱ्यात भारतीय प्रतिनिधींनी अमेरिकेच्या विधान प्रक्रिया, AI, आरोग्य सेवा, वाहतूक आणि सायबर सुरक्षेसारख्या विषयांवर संवाद साधलाय. न्यूयॉर्क पोलीस दलात बांगलादेशी वंशाच्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढतेय. 2003 मध्ये केवळ काही जण होते, पण आता त्यांची संख्या हजारोहून अधिक वाढ झाली आहे. अलीकडेच 36 वर्षीय पोलीस अधिकारी दिदारुल इस्लाम कर्तव्य बजावताना मरण पावले. ते शहीद होणारे पहिले बांगलादेशी NYPD अधिकारी ठरलेत. मृत्यूनंतर त्यांना डिटेक्टिव्ह पदावर बढती देखील देण्यात आली. 9/11 नंतर मुस्लिमांविरोधातील भावना पाहता अनेक बांगलादेशी तरुणांनी पोलीस दलात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे बांगलादेशी समुदायात कायद्याविषयी विश्वास वाढला असून अनेक जण आता पोलीस सेवेकडे सकारात्मक दृष्टिकोनानं पाहतायत. मेक्सिकोमध्ये अदिदास कंपनीवर पारंपरिक वराश या सँडलची नक्कल केल्याचा आरोप करण्यात आलाय. अदिदासने
ओक्साका स्लिप ऑन या नावाने नवीन डिझाईन तयार केलंय. मात्र हे डिझाईन मूळ अदिदासचं असल्याचं ओक्साका राज्यातील कारागिरांनी सांगितलं. यानंतर मेक्सिकोमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेक्सिकन सरकारने हस्तकला आणि कारागिरांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी अदिदासशी चर्चा सुरू केली असून आता नुकसान भरपाई आणि माफीची मागणी केली. तर अदिदासने याबाबत चूक मान्य करत भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे. अटलांटा शहरातील एमिरो विद्यापीठ परिसरात एका अज्ञाताने गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस अधिकारी आणि हल्लेखोर या दोघांचाही मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना सीडीसी मुख्यालयाजवळ घडली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच चकमक झाली आणि त्यात एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्लेखोरही मृत अवस्थेत आढळला. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना रन, हाईड आणि फाईट अशी तातडीची सूचना दिली आणि परिसर बंद करण्यात आला. पोलिसांकडून सध्या या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय. या घटनेत डोंगराचा मोठा भाग कोसळून खाली आला. काकर बगोरा रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे त्यानंतर ठप्प झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय. स्थानिक प्रशासनाने परिसरात सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना भूस्खलन प्रवण भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. उत्तराखंडमधील हर्षिल धराली भागात 52 लोकांना आयटीबीपी माठली इथे सुरक्षितपणे हलवण्यात आलंय. बचाव पथकांसोबतच पूरग्रस्त भागात सर्व प्रकारची मदत सामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती उत्तराखंड सरकारने यावेळी दिली आहे. उत्तर काशीमधील माठली हेलिपॅडवरून धराली आणि हर्षिल इथल्या पूरग्रस्त भागांमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना माठली हेलिपॅडवर आणलं जात आहे. तिथून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाते. उत्तर प्रदेशमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर वाराणसीमध्ये नमो घाट परिसरात गंगा नदी पात्राबाहेर वाहते. सततच्या वाढत्या पाणी पातळीमुळे वाराणसीमधील अनेक घाट पाण्याखाली गेलेत. परिसरातील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पाण्यामुळे बोटींच्या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय. तर इतर काही भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक वाहन 500 मीटर खोल दरीत कोसळले. त्यामुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. अशी माहिती मिळताच आता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोक आणि होमगार्ड जवानांच्या मदतीने सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या सगळ्या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी अपघातातील 6 जणांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. झारखंडमधील सरायकेला खरसावन या जिल्ह्यामध्ये एका मालगाडीचे 20हून अधिक डबे रुळावरून घसरलेत. या घटनेमुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या चांडिल टाटानगर सेक्शनमधील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. चंडीलहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक या अपघातामुळे प्रभावित झाली. दरम्यान रुळांची दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतायत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीतील जैतपूर भागात भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक यंत्रणांसह एनडीआरएफची टीम देखील मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी तैनात आहे. ही भिंत सुमारे 50 फूट लांब होती. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. एकूण 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले गेल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोहा शहरात जीर्ण भिंत कोसळून बाईकस्वार गंभीर जखमी झालाय. अमरोहा शहरातील नगर कोतवाली परिसरात हा अपघात झालाय. भिंत अचानक बाईकस्वारावर कोसळली. यामुळे बाईकस्वार मलब्याखाली अडकला. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य करून जखमीला रुग्णालयात नेलंय. या प्रकरणामुळे परिसरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासनाकडून कारवाईची मागणी केली जाते. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलकं हेलिकॉप्टर मिळणार आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दल यांच्या जुन्या चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरच्या जागी सुमारे 200 नवीन हलके हेलिकॉप्टर खरेदी करण्याची तयारी करत आहेत. यासाठी संरक्षण मंत्रालयाने रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन जारी केली आहे. या नवीन हेलिकॉप्टरना
रिकॉन्सेन्सन अँड सर्व्हिलन्स हेलिकॉप्टर म्हणून वर्गीकृत करण्यात आलंय. यापैकी 120 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला आणि 80 हेलिकॉप्टर हवाई दलाला देण्यात येतील. हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला काम करू शकतील. जम्मूच्या किश्तवाडमध्ये पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. जम्मू काश्मीर पोलिसांची ही कारवाई आहे. उपअधीक्षक मुख्यालय किश्तवाड यांनी ही माहिती दिली आहे. सध्या सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेचा हा एक भाग असून या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. सोबतच त्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात अधिक तपास अजूनही केला जातोय. निवडणूक आयोगाने बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना 16 ऑगस्टपर्यंत त्यांचं मतदार ओळखपत्र जमा करण्यास सांगितलंय. 2 ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेत यादव यांनी त्यांचा EPIC क्रमांक RAB21916120 निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर चौकशी दरम्यान त्यांचं नाव बिहार ॲनिमल सायन्स युनिव्हर्सिटीच्या मतदान केंद्रावर एपिक क्रमांक RAB045622 सह आढळल्याचं निवडणूक आयोगाने पत्राद्वारे यादव यांना कळवलं. त्यामुळे आधीचा EPIC क्रमांक बनावट असल्याचं सांगत ते ओळखपत्र निवडणूक आयोगाकडे जमा करण्यास सांगितलं गेलंय. एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जाला वारंवार स्थगिती देण्यात आली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने याचिका लवकर सुनावणी यादीत घेण्याचे आदेश दिलेत. गडलिंग गेल्या 6.5 वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनावरील सुनावणी 11 वेळा टळल्याची माहिती वकील आनंद ग्रोव्हर यांनी सरन्यायाधीश BR गवई, न्यायमूर्ती K विनोदचंद्रन आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत सरन्यायाधीशांनी प्रकरणावर सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. 13 न्यायमूर्तींनी विरोध केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टातील न्यायाधीशांवरील भाष्य रद्द केलंय. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांनी दिवाणी प्रकरणात फौजदारी कारवाईला परवानगी दिली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं होतं. ते शुक्रवारी रद्द करण्यात आलंय. न्यायाधीश कुमार यांचा अपमान करणं किंवा टीका करणं असा आपला उद्देश नव्हता. ते भाष्य न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखण्यासाठी होतं असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. भारतात जानेवारी ते जुलै या 7 महिन्यात सोन्याच्या किमतीत 26% वाढ झाली आहे. तर जुलै महिन्यात सोन्याच्या भावात 0.3% वाढ झाली आहे. ही आकडेवारी वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं जाहीर केली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं बोललं जात आहे. जून महिन्यात भारतातील सोन्याच्या भावाने 10 ग्रॅम मागे 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडलाय. देशातील महत्त्वाच्या बाजारपेठेत सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे 4,000 रुपयांनी वाढून 1,03,825 रुपयांवर गेला होता. गेल्या वर्षभरात भारतातील सोन्याचे भाव 40% अधिक वाढले आहेत. कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा विरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय. फिल्म डायरेक्टर राघवेंद्र हेगडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अभिनेता ध्रुव सर्जा विरुद्ध मुंबई पोलिसांनी FIR दाखल केलाय. सिनेमा काढण्यासाठी ध्रुव सर्जानं हेगडे यांच्याकडून 3.15 कोटी रुपये घेऊन निवडणूक सर्जा यांनी फसवणूक केली असल्याचा आरोप केलाय. अभिनयासाठी देण्यात घेण्यात आलेली ही रक्कम देखील परत केली नसल्याचा आरोप ध्रुव सर्जा यांच्यावर आहे. यामुळे मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात ध्रुव सर्जावर FIR दाखल करण्यात आलाय. आज संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रक्षाबंधन हा सण साजरा केलाय. मोदींनी शाळकरी विद्यार्थ्यांकडून राखी बांधून घेतली आहे. लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. या विद्यार्थिनींमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनींचा देखील समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, राखी बांधून घेतली आणि त्यासोबतच हास्य विनोदही केला. Thank you.